देश में अगर एक एक्टर बर्गर या पिज्जा या खा लेता है ना तो वो हेडलाइन बन जाती है। आज सारे न्यूज चैनल का है, कोई खड़ा है यहाँ पे आज तक वाला, कोई खड़ा है IBM7 वाला, कोई नहीं है। ये आप लोग कुछ मीडिया वाले हैं जो यहाँ पर कवरेज। हे आहे आपल्या देशाचे एज्युकेशन सिस्टम, जिथे आयुष्याचा मार्ग दाखवणाऱ्या शिक्षकाला आज शिक्षणासाठी रस्त्यावरती आंदोलने करावी लागत आहेत। जिथे इतर देशांमध्ये शिक्षणाला सर्वप्रथम ठेवले जाते, तिथे आपल्या देशांमध्ये शिक्षणासाठी रस्त्यावरती उतरावे लागलेले आहे। आणि आतापर्यंत कोणताही नेता किंवा कोणताही न्यूज चॅनल आज शिक्षणाविरोधात बोलण्यासाठी सामोरे आलेला नाही। SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनने 27 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत एक्झाम कंडक्ट करण्याची तारीख जाहीर केली होती। परंतु जेव्हा विद्यार्थी हजारो किलोमीटर प्रवास करून सेंटरवरती पोहोचतात, तेव्हा त्यांना सांगितले जाते की काही तांत्रिक अडचणींमुळे एक्झाम कॅन्सल झालेली आहे आणि काहींचे तर ऑन दी स्पॉट सेंटर चेंज केले गेले। डेमोक्रेसीचा चौथा पाया मानला जाणाऱ्या नॅशनल न्यूज चॅनल्स आज शिक्षणाबद्दल बोलण्यासाठी सर्वांत मागे पडलेला आहे, किंवा एज्युकेशन सिस्टम बद्दल बोलण्यासाठी आज सर्वांत मागे आहेत। जर शिक्षणाच्या जागी धर्म, जाती किंवा एका पत्नीने तिच्या पतीला मारून ड्रममध्ये टाकले, हे एक वेळेस नॅशनल हेडलाईन बनवतील, परंतु जेव्हा एज्युकेशन सिस्टमची गोष्ट येते तेव्हा हेच न्यूज चॅनल्स मागे असतात। हे आहे आपल्या भारत देशाचे भविष्य, जिथे की शिक्षणासाठी भीक मागावी लागत आहे।